Hello dear students, welcome all of you. I am Yogita Patil from PSV Mandals Junior College, Shahada. So students, today we are going to learn fourth poem of the second section. Have you earned your tomorrow? Now open your textbook. Look at the page number 111. Have you earned your tomorrow? Now we are going to discuss some icebreakers activities. आता आपण काही आइसब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज कंप्लीट द फॉलोइंग वेब. डिफरंट वेज टू हेल्प अदर्स. त्या वेबमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी की पॉईंट दिलेला आहे, डिफरंट वेज टू हेल्प अदर्स, की इतरांना दुसऱ्यांना मदत करण्याचे वेगवेगळे मार्ग कोणकोणते आहेत. मग कोणकोणते मार्ग आहेत ते तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये असा वेब तयार करून लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही सांगते, अजून तुम्ही कुणाला मदत केली असेल तर तुम्ही स्वतः ते लिहू शकतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट इज वी कॅन प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट टू नीडी. एखाद्या गरजवंताला आपण आर्थिक मदत करू शकतो. सेकंड वी कॅन से हेल्प अवर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज. आपल्या मित्रांना नातेवाईकांना मदत करणे हा पण एक मदतीचा एक मार्ग आहे. टू टेक केअर ऑफ अवर एल्डर्स. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींच्या, वृद्धांच्या, थोर व्यक्तींची काळजी घेणे. देन वी कॅन से प्लॅन्ट ट्रीज विच गिव्स बेनिफिट्स टू ऑल कम्युनिटी. त्यानंतर झाडे लावणे की त्यामुळे सगळ्या समाजाला त्याचा उपयोग होईल, मदत होईल. ऑर वी शुड गिव्ह मोरल सपोर्ट. किंवा आपण इतरांना मोरल सपोर्ट करू शकतो, नैतिक आधार देऊ शकतो. राईट. देन सेकंड ॲक्टिव्हिटी, discuss with your partner about the different idioms and proverbs related to word tomorrow. One is done for you. तर एक इथे तुम्हाला करून दिलेला आहे की टुमारो या शब्दाशी रिलेटेड संबंधित असलेल्या प्रोवर्ब्स, म्हणे, इडियम, वाक्प्रचार तुम्हाला सांगायचे आहे. एक तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून इथे दिलं आहे. काय आहे? नेवर पुट ऑफ अंटिल टुमारो व्हॉट यू कॅन डू टुडे. की जे तुम्ही आज करू शकता ते उद्यापर्यंत राहू देऊ नका ते काम. जसं त्या ठिकाणी हिंदीमध्ये एक दोहा कबीरने सांगितलेला आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब. त्याप्रमाणे जे काम आजच होऊ शकतं ते उद्यावर ढकलू नका. मग असे तुम्हाला टुमारो या शब्दाशी संबंधित असलेल्या म्हणी आणि वाक्प्रचार आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल अजून मी तुम्हाला एक सांगू शकते, यस्टरडे, टुडे अँड टुमारो देअर आर दी 3 days ऑफ मॅन. तर काल, आज आणि उद्या हे 3 दिवस माणसाजवळ असतात. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला या शब्दाशी संबंधित म्हणी आणि वाक्प्रचार लिहायचे आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, व्हेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. जेव्हा तुम्ही तुमचे फ्युचर प्लॅन्स म्हणजे भविष्यातील काही योजना आखत असतात तर तुम्ही तेव्हा कशाचा विचार करता? तुमच्या भविष्याबद्दल विचार करता. तेव्हा कोणकोणत्या गोष्टींचा विचार तुम्ही करत असतात? फॉर एक्झाम्पल फर्स्ट इथे एक दिलेला आहे, करिअर, व्यवसायाचा विचार तुम्ही करता. भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, व्यवसाय निवडायचा आहे, कोणती नोकरी करायची आहे याचा विचार करतात. बरोबर ना. मग अजून त्याबरोबर कोणत्या गोष्टींचा विचार करतात? जर व्यवसाय करायचा असेल तर पुढचे तुम्हाला कोणती गोष्ट आवश्यक असते? एज्युकेशन म्हणजे शिक्षण. बरोबर. की तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्याला अनुसरून तुम्हाला शिक्षण घ्यावं लागतं. त्यानंतर अजून आपण एक सांगू शकतो, फायनान्शियल सिक्युरिटी. अजून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे जे काही आर्थिक सिक्युरिटी किंवा परिस्थिती आहे ती कशी आहे, मग ती मदत तुम्हाला त्या व्यवसायासाठी होऊ शकते का, याचा विचार तुम्हाला करावा लागतो. देन नेक्स्ट थिंग इज फॅमिली. त्यानंतर फॅमिलीचा विचार तुम्हाला करावा लागतो. बरोबर. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, पुढची ॲक्टिव्हिटी बघा. प्लॅन युअर टुमारो बाय कम्प्लिटिंग दी टेबल गिवन बिलो. तर तुम्हाला खाली एक टेबल दिलेला आहे, तो कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर एडगर गेस्ट. द पोएट ऑफ दिस पोएम इज एडगर गेस्ट. त्यांच्याबद्दल आपण आता माहिती घेऊया. एडगर गेस्ट, ही वॉज बॉर्न इन 1881 अँड डायड इन 1959. तर एडगर गेस्ट यांचा जन्म 1981 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1959 साली.
ही वॉज बॉर्न इन इंग्लंड अँड वॉज ब्रॉड टू द युनायटेड स्टेट्स वेन ही वॉज 10 years old. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि ते जेव्हा 10 वर्षाचे होते तेव्हा त्यांना युनायटेड स्टेट US येथे आणण्यात आलं. ही बिगॅन हिज रायटिंग करिअर इन 1895 ॲट द एज ऑफ 14. तर 1895मध्ये जेव्हा ते फक्त 14 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी त्यांच्या या लिखाणाच्या व्यवसायाला सुरुवात केली, लिहिण्याला सुरुवात केली. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर इज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय, आशावादी. तर एडगर गेस्ट हे त्यांच्या लिखाणाच्या या स्टाईलमुळे, त्यांच्या शैलीमुळे आणि आशावादी त्यांच्या या टोनमुळे ते पीपल्स पोएट म्हणजे लोकांचे कवी म्हणून ओळखले जातात. गेस्ट इज ॲन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. तर एडगर गेस्ट हे न्यूजपेपर आणि मॅगझिनचे, वर्तमानपत्र आणि मासिकांचे लेखक ते होते. दिस इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम. इन्स्पिरेशनल, प्रेरक. तर ही एक प्रेरक अशी पोएम आहे. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स whether they have done anything to improve the life of another human being or not. In this poem, the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. तर इथं ते वाचकांना विचारतात, प्रश्न करतात काय, की त्यांनी एखाद्याला त्याच्या जीवनामध्ये इम्प्रूव्हसाठी किंवा प्रगतीसाठी कुणाला तरी मदत केली आहे का, एखाद्या व्यक्तीला मदत केली आहे की नाही, असा प्रश्न ते इथं वाचकांना करत आहेत. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. ते सांगतात इट इज अप टू युअर वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. तर हे तुमच्यावर आहे की तुमचं भविष्य कसं राहणार आहे, चांगलं की वाईट ते. आणि म्हणून ते सांगतात की देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली. तर प्रत्येकाने त्याला जे काही करायचं आहे त्याचे ॲक्शन्स, त्याचं कार्य ते काळजीपूर्वक त्याने केलं पाहिजे किंवा ते कन्सिडर केलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. आणि आपल्या चांगल्या भविष्यासाठी त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे. तर आता आपण पोएम पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. थँक्यू.